कसं का मंडळी, नमस्कार. मी प्रेम गायकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आज आपण भेटणार आहोत फेमस फिटनेस कोच संग्राम मांजरेकर सरांना. तर संग्राम मांजरेकर सरांनी आकाश शिंदे, अस्लम इनामदार आणि पंकज मोदी या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. सीझन 10 ची चॅम्पियन पुणेरी पलटण पासून ते जयपूर पिंक पॅन्थर पर्यंत आणि ज्या संघांनी गेल्या वर्षी बॅक टू बॅक फायनल जिंकून या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला अशी युवा पलटण टीम असू दे, या सगळ्यांबरोबर सरांनी ॲज अ फिटनेस कोच म्हणून काम केलेलं आहे. आणि सर आता दबंग दिल्लीचे मॅनेजर म्हणून पण काम पाहतात. सर एक उत्तम फिटनेस कोचच नाही तर एक बेस्ट कबड्डी प्लेअर सुद्धा होते. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, एअर इंडिया आणि पोस्टल डिपार्टमेंटला सरांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर चला आज सरांबरोबर थोड्या फिटनेस बद्दल गप्पा मारूयात. वेलकम संग्राम सर, तुमचं स्वागत करतो प्रेम गायकर फिटनेसमध्ये. तर सर आपण आधी पण भेटून गेले, 2 वर्ष आधी सरांना मी भेटलेलो जिजाऊ वेलफेअर असोसिएशनमध्ये, जेव्हा पुणेरी पलटणनी युवा पलटण टीम होती आपली. तर युवा पलटण टीमने तिकडे फायनल मारलेली. आणि जेव्हा आम्ही सरांबरोबर थोडी इन्फॉर्मेशन गॅदर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी सर भेटलेलो श्रीकांत सरांना आणि अक्षय सरांना भेटलेलो. तर अक्षय सरांनी मला सांगितलेलं की तुम्ही इनिशियल स्टेजला फिटनेस कोच होता. मग ती जर्नी कुठून स्टार्ट झाली तुमची? सुरुवातीला तर मी एक कबड्डी खेळाडूच होतो. मी 93, 94, 95, 96 ला युनिव्हर्सिटी खेळलोय. बरोबर. मुंबई विद्यापीठाकडनं महर्षी दयानंद कॉलेजमधून कबड्डी खेळाडू. त्यानंतर मी एअर इंडियात 1 वर्ष कॉन्ट्रॅक्टवर ॲज अ कबड्डी प्लेअर खेळलो. जसे आता अस्लम, पंकज वगैरे खेळत होते. त्यानंतर 96 ला पोस्टल रिक्रुटमेंट होती, स्पोर्ट्स कोटा. त्यामध्ये मी पोस्टल भरती आलो. पण 2003 ला मला स्पाईनला इंजरी झाली, ज्यामुळे सायटिका नर्व माझी दबली गेली. त्यामुळे मला एक कबड्डी खेळताना किंवा स्प्रिंट करताना कमरेखाली सेन्सेशनच नाही यायचं. म्हणजे पाय उभेच राहू शकत नाही, पायात ताकद नाही. त्यामुळे हळूहळू मग मी ते बंदच. पण ही इंजरी म्हणजे अशी आहे की मला सांगितलं तरी खरं वाटत नव्हतं की इंजरी आहे. कारण असा धडधाकड दिसतोय पण असा इंजर्ड आहे असं वाटत नाही. कारण कबड्डीत इंजरी म्हणजे नी तुटलाय किंवा खांदा तुटलाय तरच तुम्ही इंजर्ड असं. पण तरी पण खेळ होतो. पण 2003 पर्यंत जर बघितलं, पण नंतर अशक्यच होत होतं खेळायला. पण सेम टाइमला फिटनेसची आवड. बरोबर. आणि म्हणतात ना डेस्टिनी लिहिलेलं असतं, तसंच होतं. 2003-04 ला पोस्टाचा पगार कमी, काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग फिटनेस ट्रेनिंग म्हणून तळवलकर जिम बरोबर सुरुवात केली. तळवलकर करता करता कळलं की ह्यामध्ये सर्टिफिकेशन केले पाहिजे. अशीच बॉडी होती म्हणून मला एका मॅनेजरने ट्रेनर म्हणून ठेवला आणि ट्रेनर म्हणून. पण तेव्हा कळलं की नाही, हे यामध्ये सायन्स आहे, आपल्याला सायन्स पण कळून घेतलं पाहिजे. त्यानंतर मग तेव्हा गोल्ड जिम नुकतीच इंडियात आली होती. गोल्ड जिमचे कोर्सेस चालू होते, त्याचे ब्रँच पण दोन्ही जिमचे आहेत. हो, तर गोल्ड जिमची तेव्हा नेपेन्सिसला क्लासेस चालायचे, तर ते क्लासेस केले. तर त्यात मग इंटरेस्ट हळूहळू वाढत गेला. पण पार्ट टाइम ते 4 तास कुठेतरी जिम मध्ये तळवलकर केली, नंतर छोट्या छोट्या जिम मध्ये. कारण फुल टाइम पोस्टात असल्यामुळे पार्ट टाइमच होता. असं 2010-11 पर्यंत चालू होतं. 2011 ला माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं, तू असं करतोयस तर NIS कोर्स का नाही करत आहे. 6 वीक्सचे NIS कोर्सेस असतात जे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत. त्यात खूप काही असं वास्ट नॉलेज नाही, पण बऱ्यापैकी नॉलेजेबल भेटतं. पण तिथला केरळाला होता, त्रिवेंद्रमला. तिथे मला कोर्स मधून खूप फायदा झाला असं काही नाही. पण तिथे जे शिकवायला होते डॉक्टर प्रदीप दत्ता, बरोबर, ते एशियन फुटबॉल, इंडियन फुटबॉल आणि एशियन हॉकीचे SNC कोच होते. बरोबर. त्यावेळी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग. आणि त्यांनी फक्त 5 दिवस शिकवलं. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. मध्ये फक्त चहा आणि खाण्याचा ब्रेक. पण त्या शिकवण्यात आणि त्यात जे एवढं एन्जॉय केलं आणि त्यात वाटलं की ऍथलीट बरोबर काम करायला पाहिजे. बरोबर. सो मग मी 2012 पासून तिथून आलो. त्यानंतर मग मी मिलिंद वजे सर म्हणून जे क्रिकेट बरोबर काम करायचे आणि त्यांचं खूप नॉलेज आहे, त्यांच्या स्वतःची जिम आहे जुहूला. तर त्यांच्याबरोबर 2 वर्ष मी त्यांच्याकडे जात होतो सकाळी आणि तिथून शिकण्यासाठी कसं काय. आणि तिथून सुरुवात झाली. आणि जसं म्हटलं मी डेस्टिनी, त्यानंतर मी 2014 ला झहीर खानच्या प्रोस्पोर्टला, त्या अगोदर मी SASM सर्टिफिकेशन पण केलं. बरोबर. वेगवेगळे सर्टिफिकेशन, कारण ही फील्ड अशी आहे की यात तुम्हाला कंटिन्यू अपग्रेड राहायला पाहिजेत. वाचन, वर्कशॉप, कोर्सेस हे करतच राहायला पाहिजे. आणि नवीन नवीन स्टडी पण येत राहतात. कारण एकदा मी केलं की झालं असं नाहीये. तो 2014 ला झहीर खानने प्रोस्पोर्ट नावाचं चालू केलं होतं आणि तिथे मला अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि 2015 जेव्हा सीझन 3 चालू होता, त्या अगोदर अशोक शिंदे सर आणि कैलाश, जे पुणेरी पलटणचे CEO आहेत, कैलाश कानपाल,
हे फिटनेस ऍथलेटिकला ट्रेन करणारी जिम शोधत आले, ते प्रो स्पोर्ट. आणि ते सकाळी पण नाही आले, म्हणजे म्हणून म्हटलं ना मी डेस्टिनी, ते आले संध्याकाळचे जेव्हा माझी ड्युटी असते. आणि तिथे अशोक सर मला ओळखत होते कारण मी इंडियाचा अरे इकडे करा. पण सीझन 3 सीझन 4 स्वप्नील हजारे, त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं. क्रिकेट प्लेअर पण नोकरी पूर्ण भारत पेट्रोलियम सारखी नोकरी सोडून पूर्णपणे या फील्डमध्ये. तर त्याच्याबरोबर 2 वर्ष प्लस प्रो स्पोर्ट मधला आमचा अनुभव हे करून मग सीझन 5ला फुल म्हणजे हेड ट्रेनर म्हणून मी पुणेरी पलटण बरोबर गेलो. तेव्हा BC रमेश वगैरे. आणि पुणेरी पलटण टीम त्यावर्षी खूप चांगली गेली. पटनाबरोबर आम्ही 2 मिनिटात 11चा लीड घेऊन वगैरे आलो. त्यानंतर सीझन 6 जयपूर. मग सीझन 6च्या एंड नंतरच कैलाश कानपाल मला भेटले आणि त्यांच्या डोक्यात फ्युचर प्लॅन्स आहेत असं म्हणाले. पण ते प्लॅन वर्क होईपर्यंत सीझन 7 पण गेला. सीझन 7 मी त्यांच्याबरोबरच केला, नॉट ॲज अ ट्रेनर. पण म्हटलं आता नुसतंच टीम बरोबर काय द्यायचं, मग व्हिडिओ अनालिसिस शिकलो. बरं, व्हिडिओ अनालिसिस म्हणजे आता गेमचे अनालिसिस, प्रत्येक खेळाडूचे कुठे, म्हणजे आता समजा एखादा टॅकल होतोय बरोबर असलम सारखा, तर त्याला टॅकल करण्यासाठी कुठल्या, हे आपल्याला त्याचे व्हिडिओज बघून वगैरे त्याचा डेटा बघून कळतं की हा बोनस करताना थोडा क्रॉस जातोय तेव्हा भेटू शकतो, किंवा त्याचं समोर लक्ष आहे तेव्हा त्याला डाय पडू शकते. हे आपण अनालाइज करून खेळाडूंना दाखवायचं. कोचेस बरोबर बसून कोचेस ज्या स्ट्रॅटेजी सांगतील ते करून द्यायचं. काम काहीतरी करायचं होतं. सीझन 4 महिने काढायचे होते म्हणून मग ते शिकलेलो. त्यानंतर मग ऍक्च्युअल जो युवा पलटणचा जी आयडिया होती, ओनर पुणेरी पलटणचे जय कोटक, त्यांची कैलाश कानपाल आणि अशोक शिंदे सर. तुम्ही 3 पिढ्यांचं काम बघितलं की तुमच्या आधीची पिढी एक तुम्ही खेळले ते, म्हणण्यापेक्षा खेळ खेळ बघितलं. तर या तिन्ही पिढीमध्ये तुम्हाला काय चेंज वाटतं की कबड्डीची स्टार्टिंग जर्नी कशी होती आणि आज कबड्डी कशी, जी 80 ते 95 पर्यंत वगैरे मी सांगेन की तेव्हा वेट कॅटेगरी नव्हती. ते एवढे स्ट्रॉंग होते की असं नाही की स्पीड नव्हता. खूप अशी नावं घेईन की त्यांच्या एवढा स्पीड आताच्या कुठल्याच खेळाडूला नसते. इव्हन म्हणजे त्यावेळेचे फक्त मी म्हणेन अशोक शिंदे सर आहेत की जे कमी शरीर यष्टीचे आणि फास्ट होते. अदरवाईज अशी बरेच खेळाडू, म्हणजे मुंबई शहर शिवशक्तीचे अशोक कदम, हे खूप कमी लोकांनी, आम्ही पण खूप कमी बघितलं म्हणजे लहान असताना. बरोबर, एखादी कॅच व्हायची त्या माणसाला, एखादी कॅच थाईज वगैरे, असं वाटायचं की बापरे मी याला कसा पकडू. पण तेवढाच स्पीड. बरोबर. राजू गुले, म्हणजे सरळ असं सुळका जम म्हणतात ना, ती राजू गुले सरांची होती. असे बरीच नाव आहेत, म्हणजे मी 1-2 नाव घेतली तर बाकीचे म्हणतील. त्यामुळे ते बरेच असे खेळाडू होते. बरोबर. आताच्या खेळाडू स्पीड खूप आहे, पण स्किल वरती अजून काम करायला जागा आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या खेळाडू तरी. कारण स्किल जे तेव्हाचं होतं ते आता खूप कमी आहे असं मी म्हणेन. अच्छा, म्हणजे रिव्हर्स कबड्डी चालू आहे आता. हा, असं मी म्हणेन. कारण त्यावेळेला जे स्किल होतं ना बऱ्याच जणांना, आता उदाहरणच द्यायचं झालं तर बऱ्याच जणांना माहिती आहे की अशोक शिंदे हे डबल बैठी मारायचे राईट कव्हरला, तरी पण मॅच मध्ये त्या पॉइंट वरती मॅच विन करून द्यायचे. हे स्किल आहे. बरोबर आहे की समोरच्यांना माहिती आहे की ह्या पॉइंट वरती हा त्यांचा हे आहे, प्रॉपर स्किल आहे. तरी पण जेव्हा गरज आहे संघाला तेव्हा त्याच पॉइंट याच्यावरती. बरोबर आहे. किंवा BC रमेश जे आता जे आहेत, त्यांची पाठची बैठी होती, होनापा, हे जे खेळाडू त्यांचे स्किल सगळ्यांना माहिती होते, पण तरी पण त्या स्किलवरती पॉइंट काढत होते. बरोबर. एवढं परिपक्वता स्किल मध्ये होती. आता तसं बघायला गेलं, जसं मी म्हणेन शेवटी नितीन मदने एवढी बोनस छान करणारा मी त्यानंतर अजून तरी बघितलं नाही. म्हणजे असलम करतो, पण नितीन मदने एवढी छान बोनस मी तरी म्हणतो की अजून तरी कोणी करत नाही. महाराष्ट्रातल्या खेळाडूंबद्दल सांगेन मी, अनुप कुमार बोनस आणि टोटची अर्जुन अवॉर्ड, 2-3च स्किल असतात प्रत्येकाकडे, पण ती स्किल इतकी छान असली पाहिजेत ना की त्या स्किल वरतीच तुम्ही वरती जाऊ शकता. बरोबर, सगळं पसारा घेऊन वर जाण्याची गरज नाही. एक्झॅक्टली तेच. मग आता सर तुम्ही बोलतोय, मग युवा पलटणची तुम्ही कल्पना कशी हे केली की युवा पलटण मध्ये एंट्री कशी आली? कल्पना माझी नाही ऍक्च्युली, जसं सांगितलं ना, कैलाश कानपाल सीझन 6लाच संपल्यानंतर मला भेटले की त्यांच्या डोक्यात काहीतरी आहे. पण 7 पासून आमचं त्याचे तयार झालो. 7च्या वेळेला पण नव्हतं झालेली युवा पलटण. बरोबर. पण त्याची पूर्वतयारी चालू होती. पण जसा सीझन 7 संपला आम्ही ऑन टेम्पररी बेसिस, म्हणजे याचं क्रेडिट जातं जास्त करून जय कोटक ज्यांनी परमिशन दिली, कैलाश कानपाल, अशोक शिंदे सर. आम्ही सायनच्या एका शाळेत हॉल घेतला, तिथे मॅट टाकली, राहायला मुलं कुर्ल्याला, जिम सँटाक्रूजला, असं करून ऍडजस्ट. आणि पहिल्या सिलेक्शन ट्रायलला जवळजवळ 450 मुलं होती. सायनला जी मुलं झाली
ती सिलेक्शन ट्रायल, मग इकडे मॅचेस बघून तिकडे मॅचेस बघून लोकल टॅलेंट. त्याच वेळेला चंदीगडला ज्युनियर नॅशनल झाली, तिथून मी जवळजवळ आकाश शिंदे हे तिथलंच आहे, अभिनेश नटराजन तिथलं, त्यानंतर आता जो जय भगवान ते आले होते पण काही कारणामुळे ते इथे युवामध्ये टिकले नाही. बरोबर. जयदीप वगैरे हे सगळे त्या अशा वेगवेगळ्या टुर्नामेंटला मी जायचो, स्काउटिंग करून आणायचो. अशोक सरांना सांगायचो की सर अशी अशी मुलं आहेत, मग सरांचा अजून त्यावरती मग एक नजर जाऊन ओपिनियन जाऊन मग आम्ही सिलेक्ट करायचो, ठरवायचं मॅनेजमेंट ठरवायचं की या मुलांना घ्यायचं. आणि मग सर तुम्ही जेव्हा कोचिंग करता फिटनेस, तर तुमची फिलॉसॉफी काय, कोच कसा असला पाहिजे, फिटनेस लेवलचा असू दे किंवा गायडन्स करणार असू दे? ॲज अ ट्रेनर तर त्यावेळेला माझं गोल हे असतं की खेळाडूंचं फिटनेस बेस जो आहे की त्यांचं स्ट्रक्चर, इंजरी होऊ नये, म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रेंथ चांगली झाली पाहिजे. बेसिक स्ट्रेंथ ते आहे, ती कशी वाढवता येईल त्याच्यावरती आहे. कारण जे गावातून वगैरे येतात त्यांनी कधी केलं नाही, आपल्याकडे जोर बैठका हाच व्यायाम आहे. बरोबर. तो चुकीचा आहे असं नाही, पण स्क्वॉटिंग, डेड लिफ्टिंग वगैरे हे सगळे एक्सरसाइज पण ऍड करून त्यांचा बेस, स्ट्रेंथ बेस खूप चांगलं केलं पाहिजे. नंतर मग तुम्ही जसं आता फिटनेसमध्ये ऑफ सीझन मध्ये प्रोग्राम्स वेगळे आहेत, इन सीझन मधले प्रोग्राम्स वेगळे असतात. आणि सर एक युवा पलटण आणि पुणेरी पलटण, म्हणजे मी नाही बऱ्याच लोकांनी ऑब्झर्व केलं असेल की युवा पलटण टीम ही खरंच युवा आहे की भरपूर प्लेअर युवा लागतात, पण आपण इतर टीम बघतो की त्याच्यामध्ये एक सिनियर प्लेअर असतो. मग याच्या मागे तुमची काय स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही युवा प्लेयर्स घेऊन खेळता? पहिल्या 4-5 सीझनला पुणेरी पलटणला असे खूप चांगले प्लेअर मिळाले नाहीत त्यामध्ये, की जर टीम बनवायची असेल, टीम बांधणी करायची असेल तर ह्या यंग प्लेअर मधनच झालं पाहिजे. बरोबर. म्हणून मग घेतानाच प्लेअर 19-20 वर्षाचा घ्यायचा की तो आपण प्रो कबड्डीला त्याला हे करू शकतो, अंडर 22 मधून घेऊन NYP प्लेअर बोलतात, NYP प्लेअर मध्ये घेऊन त्याला टीम मध्ये घेऊ शकतो. त्या अनुषंगाने म्हणून मग 20 हा क्रायटेरिया आम्ही ठेवला होता. 21-22 एखादा खूप आउटस्टँडिंग प्लेअर असेल तरच घ्यायचो, अदरवाईज 20च्या खालचेच वयातल्या खालचेच प्लेअर बघितले जायचे. मग आता हे आपण बघितलं की मॅच बद्दल बोललो, की सिलेक्शन प्रोसेस बद्दल पण बोललो, पण एक खेळाडूचा माइंडसेट कसा असला पाहिजे तो जेव्हा ग्राउंडवर उतरतो तेव्हा? माइंडसेट खेळाडूचा आता जेव्हा संधी मिळते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. त्यासाठी मी उदाहरण देईन पंकज मोहितेचं. बरोबर. सीझन 7ला पंकज मोहिते NYP म्हणून पुणेरी पलटण मध्ये आला होता आणि पहिल्या 5 मॅच बाहेर होता, संधी मिळाली नव्हती संघामध्ये पहिल्या 7 मध्ये खेळण्याची. आणि मला आठवते पटनामध्ये मॅचेस होत्या आणि पहिली मॅच आमची पटना बरोबरच होती आणि पंकज मोहितेने 9 पॉईंट मारले होते आणि तिथून जो आतमध्ये आला तो नंतर बाहेर, तर मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह, तुम्ही जर मिळाली संधी आणि तेव्हा जर तुम्ही दडपणाखाली खेळलात, साहजिकच आहे दडपण असतं, पण तेव्हा दडपण मी तर म्हणेन खेळण्याचं घेण्यापेक्षा परफॉर्मन्स कसा होईल याचा विचार जास्त केलेला बरं असेल. आणि परफॉर्मन्स वरती लक्ष ठेवून परफॉर्मन्स देणं गरज आहे, कारण एकदा मिळालेली संधी पुन्हा पाहिजे. दुसरं उदाहरण देईन मी अभिनेश नटराजन. अभिनेश नटराजन हा पुणेरी पलटण मध्ये सीझन 8 मध्ये आला, पण सीझन 8 मध्ये त्याला एवढी संधी नाही मिळाली, 8च्या सुरुवातीला त्याला संधी नाही मिळाली, पण सीझन 8ला काही कारणास्तव एका मॅचला त्याला संधी मिळाली इंजरी मुळे एका खेळाडूच्या, आणि त्यानंतर तो अजून टीमच्या बाहेर गेलेला नाही. बरोबर. तर अशी आपण आपली जागा बनवली पाहिजे, त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटनीच उतरलं पाहिजे. बरोबर. अदरवाईज कॉम्पिटिशन खूप आहे, कॉम्पिटिशन तुमची जागा घ्यायला दुसरा लगेच रेडी आहे. म्हणजे मी सगळ्या प्रकारचे खेळ बघितले, नॅचरल टॅलेंटवाले, मेहनतीमध्ये असलम इनामदार सारखा मेहनत, म्हणजे आज तो जो काय आहे तो मेहनतीमुळे. बरोबर. म्हणजे वाशिंद पासून कुर्ला ट्रॅव्हल करायचा एअर इंडियात असताना, त्यानंतर म्हणजे आजपर्यंत मी त्याला एकही सेशन मिस केलेलं बघितलेलं नाही. सेम आकाश शिंदे, पंकज मोहिते, एक तुमचं डेडिकेशन, 3 D हवेतच खेळाडूंना, डिसिप्लिन, डेडिकेशन आणि तुमचं ड्रीम. आता बघा सर, आपण कबड्डीची तुम्ही मगाशी सुरुवात सांगितली की पूर्वीच्या खेळाडूंना भरपूर स्पीड होता, तेव्हा ती कबड्डी मातीवरती होती, आणि आपण आता जे पुण्यामध्ये सिलेक्शन ट्रायल झाल्या महाराष्ट्राच्या, की बरेच खेळाडू मॅटवरती आले, फिटनेस लेवल पण चांगला होता, पण काय होतं अशा प्लेअरमध्ये की जेव्हा ते मातीवरती खेळत असतात आणि जेव्हा ते शिफ्ट होऊन मॅटवरती येतात तेव्हा त्यांचे इंजुरीचं प्रमाण वाढतं. मी मगाशी पहिलंच जेव्हा सुरुवातीला आपण बरोबर बोलले की तुमची बॉडी इंजरी होऊ नये यासाठी तुमचा फिटनेस पाहिजे, तुमचा बेस पाहिजे. कारण आता पुण्यातल्या त्या ज्या म्हटलं सिलेक्शन ट्रायल्स किंवा जी पुणे लीग होती त्यात इंजरी झाल्या, त्यामुळे बघितलं कुणा म्हणजे आपला कॉन्टॅक्ट गेम आहे, कॉन्टॅक्ट गेममुळे इंजरीज न होता इंडिव्हिज्युअल रेडर आहे, रेड मारतोय आणि त्याचा बॉडी वेट, अप्पर बॉडीचं वेट कुठेतरी दुसरी नाही, त्यामुळे खाली पाय फिरून लिगामेंट इंजरी.
सो तुमचं कोअर म्हणजे पोटाचा भाग, कोअर, लोअर बॉडी, अप्पर बॉडी ह्या एकदम सिंक्रोनाइज होऊन त्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज. आता त्यामुळे तुम्ही बरेच जण, आता मी बऱ्याच जणांना सांगतो तुम्ही युट्यूब किंवा इन्स्टा नका करू. आता खेळाचं पण तसंच झालेलं आहे जसं बाकीच्या आहे, कारण प्रोफेशनलिझम थोडा ठेवला पाहिजेत खेळाडूंनी पण, की मला जर यातून मी अपेक्षा करतोय की मला ऑप्शन मध्ये 1 करोड 2 करोड मिळावेत, तर मला सुरुवातीला खर्च करायला पाहिजे. बरोबर. आणि ते खर्च करण्यासाठी मला मग हे असे प्रोफेशनल, इव्हन मी कोचेससाठी पण कितीतरी महाराष्ट्रातले असे जुने कोचेस आहेत, त्यांना तुम्ही प्रोफेशनली बोललात की मला माझ्यातल्या जरा चुका दाखवा, त्रुटी, 1000-500 घेणार नाहीत, पण दिलात तर तो एक पांडा पाडायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रात कोचेस ऑलरेडी कमी आहेत जे NIS किंवा अशा, आणि कोचिंग मध्ये लोक एकदा कबड्डीतनं बाहेर गेले की येत नाहीत, पण ते तुम्हाला सल्ला द्यायला आवर्जून जातात. सेम तसंच आहे फिटनेसचं, जशी मी नावं घेतली जे वेल सर्टिफाईड आहेत. संदेश रांगणेकरने तर फिजिओ मधून एक मास्टर्स केलंय, त्यानंतर आवड म्हणून SNC केलंय, त्यात पण कोर्सेस केले. नॉलेज आहे, त्यांना माहिती आहे की शरीराची रचना काय आहे काय नाही. अदरवाईज तुम्ही युट्यूब आणि काहीतरी व्हिडिओ बघून जे ट्रेनर्स घेत आहेत कोर्सेस, आजकाल एक ट्रेंड चालू आहे 4 कोन लावायचे, इकडच्या तिकडच्या ऍजिलिटी घेत बसायचं आणि त्याचं व्हिडिओ. ऍजिलिटी माझी 10x12 म्हणजे एका कोट मधलं 10x6.5 मध्ये मी काय रेड मारतोय तीच माझी ऍजिलिटी असली पाहिजे. मी जर चौकोनात ना माझे पाय, नो डाऊट ते चुकीचं नाहीये, पण ते कधी करायचं प्री सीझनला वगैरे ते ठीक आहे तुमचा स्पीड बेस बनवायला वगैरे, पण इन सीझनला मी ते करण्यापेक्षा मी माझ्या खेळाडूंना 100 रेड मारायला लावेन मैदानात. तिथे 10x12च्या मैदानात तुझं म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हीच तुमची फिटनेस आहे. मी म्हटलं ना दोन्हीची गरज आहे, पण कधी काय गरज आहे ना, जसं स्किल हे तुम्हाला थ्रू आउट इयर पाहिजेत, पण जेव्हा ऑफ सीझन आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या फिटनेस वरती, बेसिक स्ट्रेंथ वाढवण्यावरती पण गरज दिली पाहिजे. तुमच्या कोअर एक्सरसाइज, आज सिंगल लेग स्क्वॉट मारणारे माझ्या मते खूप कमी जे मारायलाच पाहिजे, कारण आपण 40 मिनिटं एका पायावरच जास्त लोड असतो. बरोबर. मी बरोबर सांगत बरोबर, चुकीचं मला माहित नाही ते सांग, पण माझ्या माहितीप्रमाणे तरी 40 मिनिटं आपण एकाच पायावर असो, मग तो डिफेंडर असो रेडर असो. डिफेंडर जेव्हा पुढे जातो पाठी जातो, प्रत्येक लोड शिफ्टिंग होत असतो. बरोबर. तर हे जे आहे ना, हे वेट ट्रेनिंग मध्ये, आणि ते तुमच्याकडून चांगलं ज्यांचा अनुभव आहे, ज्यांचं चांगलं सर्टिफिकेशन आहे ते लोकच करून घेऊ शकतात. बरोबर. तुम्ही कोणाकडेही युट्यूब बघून घेणारे असा ज्यांचं नॉलेजच नाही. म्हणून प्रत्येक प्रोफेशनल खेळाडूने विचारलं पण पाहिजे, तुमचा हक्क आहे. मी जर फी गुन्हा देत असेल तर तुम्ही काय शिकलात, तुम्ही काय केलं, तुमचा अनुभव किती, हे विचारणे माझा अधिकार आहे. बरोबर. तर ते केलं पाहिजे, तरच तो एक अदरवाईज काय आहे ना, म्हणजे आता दुसरं कारण मी सांगेन की बऱ्याच जणांनी चुकीचे हे असं काहीतरी एक्सरसाइज वगैरे केलेले असतात आणि मग मॅच मध्ये किंवा प्रॅक्टिस मध्ये एखादी इंजरी होते, अरे कबड्डी खेळ बेकार आहे, मॅटमुळे इंजरी होते. बरोबर. असं नाहीये, इंजरी होतात मॅटमुळे, पण त्यासाठी तुमची बॉडीच तयार नाही आहे. बरोबर. त्यामुळे जास्त मॅटला दोष देण्यापेक्षा आता मॅटवर आले तर आपल्याला मॅटवर खेळण्याच्या हिशोबाने आपल्याला शरीराला तसं तयार केलं पाहिजे. तर आपण आता सर आपण इंजुरीच्या आधीची गोष्ट केली की इंजुरी न व्हावी त्यासाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे एक्सरसाइज केले पाहिजे. आता एक पॉईंट येतो, रेडर मॅचवर उतरला, सगळी तयारी केली, त्यानंतर त्याला इंजुरी झाली, त्याच्यानंतरचे प्रोटोकॉल काय असले पाहिजे, त्यानंतर तो डायरेक्ट कबड्डी खेळायला उतरतो, मग ते उतरणं योग्य आहे की त्यावरती अजून काय काम केलं पाहिजे? पूर्णपणे चुकीचं आहे, कारण एक पिरियड आहे, आता ACL चाच विषय निघाला. ACL एक प्रोटोकॉल आहे ज्यासाठी प्रॉपर, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर 1 महिन्यानंतरच तुमचा रिहॅब स्टार्ट झाला पाहिजे प्रॉपर फिजिओथेरपिस्टकडे. फिजिओथेरपिस्ट 1 ते 3 महिने, त्यानंतर प्रॉपर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग आणि फिजिओ दोघांचं मिळून कॉम्बिनेशन मध्ये 9 months to 1 year. बरेचसे कबड्डी खेळाडू घाई करतात. हा, आता जसं मला सरफेसवर व्यवस्थित धावता येईल, आपला गेम धावता एका सरळ रेषेत धावण्याचा गेमच नाहीये, खूप टर्निंग्स आहे, खूप स्टॉप अँड स्टार्ट मुवमेंट आहे. त्यामुळे त्या लेवलचा कॉन्फिडन्स आणि त्या लेवलचा पाय तुमचा लिगामेंट परत तयार होण्यासाठी त्याला स्ट्रेंथनिंग, त्याला व्यवस्थित, सेकंडली तुमचे दुसऱ्या पायावरचं लोडिंग किती आहे काय, हे मॅनेज प्रोफेशनल फिजिओथेरपिस्ट त्याच्याबरोबर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच ह्या दोघांच्या यानेच होऊ शकतो. आणि 9 महिन्याचा काळ मिनिमम तरी द्यायला हवा. बरोबर. आणि ते पण नुसतं घरी बसून नाही, तर प्रॉपर फिजिओथेरपी अँड स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग करून मग तो खेळू शकतो. बरेच खेळाडू खेळतायत आता, त्यामुळे
खेळता येत नाही ACL झाल्यावर हा न्यूनगंड आहे, तो पहिला सगळ्यात काढून टाकला पाहिजे. फुटबॉल प्लेयर्सचे तर 2-2, 3-3 ऑपरेशन होतात ACLच्या एकाच पायाचे. खेळू शकतो, फक्त आपल्या कबड्डी खेळाडू तो जो रिहॅब आहे तो प्रॉपर वे होत नाही. आर्थिक कारणामुळे असेल किंवा टंगळ-मंगळ, आय डोंट नो, पण बरंचसं तर मला माहिती आहे की आर्थिक कारणांमुळे होतं. पण त्यावरती पण जर मला करिअर करायचंय खेळात ना, जर मला 2 करोड 3 करोड कमवायचे आहेत, मला सुरुवातीला खर्च केलंच पाहिजे. आज मी मेडिकलला गेलो, इंजिनिअरिंगला गेलो किंवा कोणत्याही मोठ्या कॉलेज, मला खर्च आहेच. तसं हे पण माझं करिअरच मी बनवतोय. सो मला करिअर बनवायचं तर हे माझे खर्च आहेत की फिटनेस ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट, माझा डाएटवरचा, माझा कोचेससाठीचा. आज क्रिकेट आपण म्हणतो, क्रिकेटला नाव ठेवतो, मग क्रिकेट जेवढं प्रोफेशनल आहे बरोबर तेवढंच आपण पण प्रोफेशनल झालं तर आपलं गेम ऑटोमॅटिक प्रोफेशनल होणार आहे. बरोबर. कारण क्रिकेटमध्ये आज कोचेसची फी, त्याचबरोबर मग स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, फिजिओ, डाएट, वरच्या लेवलला गेल्यावर तर अजून बऱ्याच गोष्टी. खेळाडू परफॉर्मन्स इन्हान्स करण्यासाठी ना सप्लिमेंटचा पण उपयोग करतात, स्पेशली कबड्डीमध्ये. तर तुमचं काय मत आहे त्यावरती? सप्लिमेंट घेतल्या पाहिजे, सप्लिमेंट वाईट नाही आहेत. काय सप्लिमेंट घेत आहेत, जसं प्री वर्कआउट खूप जण घेत आहेत आजकाल. बऱ्याच जणांचं असं आहे की प्री वर्कआउट पिल्याशिवाय बॉडीची एनर्जी येते, पण ते सप्लिमेंटची सवय नाही लावली पाहिजे. कारण कसं होतंय, बेसिकली मी आता प्रो मध्ये सांगेन की मॅच होतात, सेकंड मॅच 8 वाजता असते. खेळाडू 8 वाजता प्री वर्कआउट पितात. बरोबर. 8 वाजता प्री वर्कआउट म्हणजे काय, कॅफिन आहे. प्री वर्कआउट पिल्यावर मला रात्री झोपायला 2-2:30 वाजतात. बरोबर. काय असं कधी कधी कोचेस सकाळच्या प्रॅक्टिस ठेवतात, प्रत्येक कोचचा माइंडसेट वेगळा आहे, किंवा दुसऱ्या दिवशी त्यामुळे झोप नीट होत नाही. असं हे 3 महिन्याचा सीझन असतो, 70-80 दिवसाचा. 20-25 दिवस जर माझी झोप नाही झाली, माझी रिकव्हरीच नाही झाली, तर बॉडी कुठे ना कुठे तुटते. सेम हे आता आजकाल मी तर बघतोय, प्रॅक्टिसच्या अगोदर पण पोरं प्री वर्कआउट घ्यायला लागले. बरोबर. तर प्रॅक्टिस चालू होते माझी संध्याकाळी 7 वाजता. जर मग मी 7 वाजता घेतला तर रात्री 1-2 वाजता झोप नाही लागणार, आणि झोप मध्ये रिकव्हरी होणार, झोपेमध्येच. बरोबर. रिकव्हरीच नाही झाली तर बॉडी कधी ना कधी तुटणारच आहे. बरोबर. तर ते एक कारण खूप आहे. बाकी तुम्ही क्रिएटिन घ्यावं, कारण क्रिएटिन मी तर सजेस्ट करतो माझ्या सर्व ॲथलीटना की क्रिएटिन घ्या. पण क्रिएटिन असताना तुमचं तेवढंच ट्रेनिंग पण प्रॉपर पाहिजे. तर आजचं बऱ्याच, म्हणजे जर तुमचं खूप मेहनत असेल, 3 तास सकाळी, संध्याकाळी 4-5 तास असं असेल, तर तुम्ही क्रिएटिन नक्कीच ठेवा. कारण क्रिएटिन तुमचा एनर्जी खूप चांगली प्रकारे हे करू शकते, बूस्ट करू शकते. आणि ज्यांचं नॉनव्हेज वगैरे कमी खाणं आहे त्यांना मी व्हे प्रोटीन सजेस्ट करतो. ज्यांचं खूप चांगलं नॉनव्हेज खाणं वगैरे आहे त्यांना मी कंपल्सरी व्हे प्रोटीन घ्या असं सांगत नाही. तुम्ही अंडी, चिकन, मटन, मासे खूप खा, बस बस. आणि तुम्ही ह्या पण ज्या गोष्टी केल्या त्या ऑथेंटिक घ्या, डुप्लिकेट वगैरे आलं नाही पाहिजे. जेव्हा आपण या डुप्लिकेट गोष्टी आपल्या बॉडीमध्ये टाकतो ना, तेव्हा आपल्याला रिॲक्शन व्हायला चालू होते. आणि कुठलीही सप्लिमेंट घेताना त्याचं तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या, आणि ज्यांनी सर्टिफिकेशन केलं अशा ट्रेनर किंवा कोच कडून तुम्ही घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर, की सप्लिमेंटच्या नावाखाली किंवा सप्लिमेंट बरोबर अजून परफॉर्मन्स इन्हॅन्स झाला पाहिजे. त्यासाठी आपण PED म्हणजे परफॉर्मन्स इन्हॅन्स ड्रग्स बोलतो, किंवा त्याला स्टेरॉइड सुद्धा बोलतात. असे पण अजून आता ॲथलीट घ्यायला लागलेत. मी तरी सांगेन की कोणीच घेऊ नका. कारण एक तर महत्वाचं म्हणजे तुम्ही काय घेताय, कुणाकडून घेताय, त्याची जेन्युइनिटी किती आहे हे माहिती नाही, ते किती मात्रामध्ये घ्यायचंय हे प्रॉपर नाही. तर थोडाफार डोस इकडे तिकडे तुम्हाला खूप मोठे किडनी वगैरेला प्रॉब्लेम होऊ शकतो, हार्ट बीट्स वाढू शकतात, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. पण तुमचा परफॉर्मन्स नुसतं स्टेरॉइड टाकण्याने होणार नाही. तुमच्याकडे ते स्किल तर हवं. बरोबर आहे. तुमच्याकडे तो गेम तर हवा. आज जो तो मी बघतोय, मी नावं नाही घेणार किंवा हे, पण महाराष्ट्रात पण चालू झाले आहेत की जो तो मॅचच्या अगोदर इंजेक्शन्स वगैरे बरेचसे, मी त्या इंजेक्शनची नावं पण नाही घेणार, मारून मॅचेस खेळतात वगैरे. पण तुमच्याकडे त्या लेवलचं स्किल आणि गेम तर पाहिजे. वेळासारखं आपलं इकडून तिकडून धावायचं, काहीही करायचं, ताकद, काही फायदा नाहीये. तुमच्याकडे स्किलच नाहीये, काय नाही. स्टेरॉइड, मी तर सर्व खेळाडू ॲथलीट जे पण नवीन आहेत की स्टेरॉइड्स पासून जेवढं लांब राहतील त्याचा दुरुपयोग करूच नका, उपयोग करूच नका मी म्हणेन. उपयोग पण नको आणि दुरुपयोग पण नको. सर, हे सगळं सोडून पण काही खेळाडू खूप चांगले खेळतात की ज्यांना PEDचा किंवा स्टेरॉइडची गरज नाही. असा तुमचा आवडता खेळाडू कुठला आहे सध्याचा कबड्डीतला? नवीन कुमार. नवीन कुमार सारखं म्हणजे गेल्या 5 वर्षात बघतोय त्यासारखं स्किल कुणाकडेच नाही. आणि त्याला इंजुरी पण झालेली, त्यातून इंजुरी आता झाली आहे, रिकव्हरी नंतर आता तो खेळेलच, म्हणजे आज सीझनचा कॅम्प वगैरे.
तो दुसरा पार्ट आहे. पण रिकव्हरीच्या अगोदरचा रिकव्हरी म्हणतो इंजरीच्या अगोदरचा हे नवीन एक्सप्रेस हे नाव खरोखर त्याला बरोबर आहे. त्याचा गेम बघताना जो आनंद मिळायचा ना तसा आनंद आला पाहिजे की मला त्या खेळाडू त्या अगोदर संजीव बलियान, राकेश, नंतर BC रमेश होनाप्पा, अशोक शिंदे, राजूभाऊ हे खेळाडू होते की गेम बघताना ना जाऊन बघावं असं वाटायचं की आवडीने बघितली पाहिजेत मॅच. हे नवीन जरी म्हणजे नवीन गेल्या वर्षी मी दिल्लीमध्ये आलो, नवीनच्या हार्डली 5व्या का 7व्या मॅचलाच इंजरी झाली. पण त्या अगोदर पण दिल्ली किंवा दिल्लीची मॅच असली मी फक्त नवीनसाठी मॅच बघायचो. बरोबर. एवढा म्हणजे खूप स्किलफुल आणि त्याचं माइंडफुल गेम म्हणेन मी स्किल बरोबरच की समोरच्याला कसं मी चकवू शकतो, समोरच्याच्या माइंडमध्ये काय चाललंय हे ओळखून खेळणारा खेळाडू. बरोबर. आणि आपण आता ज्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप बघितल्या महाराष्ट्रात, ज्या सिलेक्शन ट्रायल झाल्या पुण्याला, तिथून जे काही प्लेअर इंजुर्ड झाले तर काही प्लेअर चांगले सुद्धा खेळलेत. त्यांचं सिलेक्शन वगैरे होऊन एक नवीन टीम पण बनते आणि ती वरती खेळताना खूप चांगली पण खेळते. सर आपली आपण टीम बघितली की महाराष्ट्राच्या टीमनी मागच्या वेळेस बरेच टायटल जिंकलेले आहेत. तर हे टायटल जिंकताना ना प्रो कबड्डी त्यात प्लेअर सिलेक्ट होतात आणि एक बोली लागते आणि प्लेअर एक वेगवेगळ्या संघामध्ये जातो. पण जेव्हा आपण पूर्ण प्रो कबड्डीचा अनालिसिस करतो सर, तर आपल्याला हरियाणाचे प्लेअर जास्त बघायला भेटतात, त्या मानाने आपले महाराष्ट्राचे प्लेअर कमी असतात. तर दोघांच्या गेम मध्ये काय तफावत की आपल्याला इकडे पण पाहायला भेटते गेम मध्ये सुद्धा आणि प्रो कबड्डी मध्ये सुद्धा, काय डिफरन्स आहे? आता डिफरन्स नंतर सांगेन. या वर्षीचा म्हणजे डेटा 109 हरियाणाचे आहेत, 39 महाराष्ट्रातले खेळाडू आहेत. पण महाराष्ट्रातले खेळाडू येत नाही आहेत ऑप्शनला असं नाही, थोडं काय काय अनसोल्ड झालं. पण यावर्षीचं रिझन मला जे वाटणारं रिझन आहे, यावर्षी इलेक्शनमुळे महाराष्ट्रात मॅचेसच खूप कमी झाल्या. म्हणजे 2च व्यावसायिक टुर्नामेंट झाल्या आणि एखाद दुसरं एक सिनियर नॅशनल झाली आणि एखाद दुसरी टुर्नामेंट माझ्या मते स्थानिक झाले. आता मोजकाच वेरीज हरियाणामध्ये एव्हरी सॅटर्डे संडे टुर्नामेंट्स आहेत. सो ॲज अ मॅनेजमेंट किंवा कोच मला बघायला झाला तिकडे वाव आहे. तिकडचे खेळाडू मला रोज युट्यूबवर दिसतात. बरोबर. कारण मी बऱ्याचशा मॅचेस या बाहेरच्या आहेत त्या युट्यूबवरती बघत असतो. मला युट्यूबवर बरेच खेळाडू दिसतात. वेरीज माझा महाराष्ट्रातला खेळाडू मला हार्डली बघायला मिळतोय. कुठेतरी मोजक्याच मॅचेस 5 टुर्नामेंट या टुर्नामेंट आहे. दुसरं मी महत्वाचं म्हणेन महाराष्ट्रातल्या खेळाडूंचं सातत्य. एक टुर्नामेंट चांगली खेळून दुसरी खेळून बाकीच्या 3 खराब खेळतो. सातत्य पण हवंय की मी जर कंटिन्यू चांगला खेळलो तर माझ्यापर्यंत लोक पोहोचणारच आहेत आणि पोचतातच. मी त्याचं उदाहरण पण देईन, म्हणजे मी नाव पण घेईन प्लेअरचं. या सीझनला माझ्या मते पहिलीच राज्य चाचणी खेळला असेल संभाजी अहमदनगरचा राईट कव्हर. बरोबर. संभाजी वाबळे. हा 9 लाखाच्या डी कॅटेगरीत नाव टाकलेलं होतं, 14 पर्यंत गेला. एक टुर्नामेंट खेळला, लोकांना दिसला की मला 4-5 टीमने तरी विचारलं की हा कसा आहे राईट कव्हर. म्हणजे लोक विचारतायत. बरोबर. तुम्ही खेळलात ते विचारताय, ते सातत्य पाहिजेत. हा बाकी हरियाणा तो दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे की हरियाणाचे कोचेस जास्त असल्यामुळे हरियाणाचे प्लेयर जास्त असतात. त्यात मला पडायचं नाही, ते होतेच आहे. पण ॲज अ खेळाडू आणि ॲज अ महाराष्ट्र मला स्वतःला किती चांगला खेळाडू बनवेन की ज्याने मी लिलावामध्ये किंवा समोरच्या टीमला मला घेणं भागच पडेल. हे माझं काम आहे, बाकीच्या गोष्टी माझ्या हातात नाहीयेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंची जबाबदारी बनते असं मी म्हणेन की आपण सातत्याने नाव करत राहावं. तर ऑटोमॅटिक आज पुणेरी पलटनने फायनल मारली, सर्व महाराष्ट्रीयन खेळाडू सगळे आता त्या खेळाडूंच्या तेच जर आज ऑप्शन मध्ये आले असते तर ते पण 1.5 करोड 2 करोडला गेले असते. बरोबर. त्यामुळे त्यांनी बनवलंय त्यांचं नाव. तसं आपलं प्रत्येकाला नाव त्या लेवलचं बनवायला पाहिजेत. 1-2 टुर्नामेंट मी खेळलो, मला पाठी मागून आता कुणीतरी घेतलं पाहिजे ऑप्शनला. सातत्य पाहिजे. प्रत्येक टुर्नामेंटला माझं नाव झालंच पाहिजे, लोकांपर्यंत 12 टीम पर्यंत पोहोचलंच पाहिजे. अरे महाराष्ट्रातला हा राईट कव्हर खूप छान खेळतोय, हा लेफ्ट कव्हर खूप छान खेळतोय, अरे हा रेडर आहे हा खूप छान आहे. बरोबर. चर्चा झाली पाहिजेत नावाची, तर ऑटोमॅटिक, कारण मॅनेजमेंट पण प्रेशर टाकू शकतं तेव्हाच कोचेसवरती की बाबा आमचा डेटा सांगतोय, आमचे अॅनालिस्ट सांगतायत की ह्या प्लेयर्सचा खूप चांगला डेटा आहे, ह्याचा गेम खूप चांगला आहे, आम्हाला याला घ्यायचंच आहे. बरोबर. आता तुम्ही बोलला की प्लेअरनी खूप चांगल्या आणि सातत्याने खेळलं पाहिजे. मग एक प्लेअर जेव्हा मॅच खेळत असतो तेव्हा त्यांनी मॅच खेळताना कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे की मी किती प्लस खेळतोय किंवा मी किती मायनस झालो, या गोष्टीवर फोकस केलं पाहिजे की एखादा प्लेअर इन जनरल मॅच खेळताना कुठल्या कॉमन चुका करतो? मी किती प्लस झालोय, मी किती मायनस झालोय, हे सगळ्यात मोठं चुकीचं आहे. बरं. मी एक टीम गेम खेळतोय, माझी टीम कशी जिंकेल आणि त्यात माझा वाटा कसा असेल, मला जे काम दिलं गेलंय. मी जर समजा ऍज अ
कॉर्नर म्हणून खेळतोय, तर मला काम दिलंय, माझ्या इथे कोणाची बोनस नाही झाली पाहिजेत, कोणी आलं की माझा कव्हर आला की त्याला सपोर्ट देणं आणि पकड करणं, बस ते मी किती माझ्या 5 कॅच झाल्या पाहिजेत किंवा माझ्या परफॉर्मन्स खूप हे नाही. तुमचे 1-2 कॅच कोणत्या वेळेला मारलेत ना हे पण लोक बघत असतात आणि त्या इम्पॉर्टंट किती आहेत संघ दृष्टीने. मी 10 कॅच मारलेत पण माझी टीम हरली आहे, त्याला काय महत्व नाही. किंवा मी 15 पॉईंट केले आणि इथे टीम हरते, मी 5च पॉईंट मारतोय पण माझे ते त्या 5 पॉईंटमुळे टीम जिंकली आहे, त्याला खूप महत्व आहे. संघ सांघिक गेम आहे. सो माझी संघाला जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा मी माझं पूर्ण 100% देईन, हेच खेळाडूंच्या डोक्यात असलं पाहिजे. बरं सर बोलले की चांगलं खेळणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता माझा एक प्रत्येक खेळाडूच्या मनाचा प्रश्न असेल किंवा प्रत्येक खेळाडू या गोष्टीतून गेला सुद्धा असेल की एखादा खेळाडू जेव्हा खेळत असतो, प्रॅक्टिस करत असतो, मेहनत करत असतो, तो त्याच्या कबड्डी सोडून बाकी भरपूर गोष्टी तो जपत असतो. त्याचा फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे, रिलेशनशिप प्रॉब्लेम असू दे किंवा घरचं काही प्रॉब्लेम असू दे, तर त्या गोष्टी मुलं तुम्हाला शेअर करतात आणि जर करत असतील तर तुम्ही त्यांना कसं समजवता? करतात म्हणजे युवामधले जर सगळे मुलं शेअर करायचे आणि मी मी मध्ये म्हटलं मी कधीच कोच नाही, मी त्यांच्यावर ॲज अ फ्रेंड, त्यांचा मोठा भाऊ असाच वागलो. बघितलं पण असेल मॅचेसच्या वेळेला वगैरे असं. पण मी फायनान्शियली वरती भरपूर, कारण आम्ही त्यातून आलोय की जे कमवत आहे ते थोडे वाचवा, चांगले इन्व्हेस्ट करा फायनान्शियली, नंतर मग पर्सनल लाईफ बद्दल काय असेल की पहिला फोकस काय की बाबा अजून इंडिया नुसतं प्रो मध्ये आलं नाही. प्रॉब्लेम बऱ्याच आपल्या खेळाडूंचा हाच आहे की फक्त प्रो नाही, मला महाराष्ट्र खेळायचं आहे, महाराष्ट्रानंतर इंडिया खेळायचं, हे गोल ठेवले ना तर ऑटोमॅटिकली प्रो मध्ये ते येणारच असं आहे. तर गोल काय फायनान्शियली गोष्टीवरती, पर्सनल गोष्टीवरती सगळं सतत मार्गदर्शन असायचं सर्व खेळाडूंना. आणि मार्गदर्शन का करायचो? कारण ही मुलं पण ऐकायची. बरं, जे कोणी ऐकत नाही त्यांना उगाचचं मार्गदर्शन करण्यात मी कधी जात नाही. आपल्याला एखादा फिटनेस कोच हायर करायचा असेल चांगला तर कुठे कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आपण? फिटनेस कोच कॉन्टॅक्टसाठी आता जसं तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलात खेळाडूंनी, तर मी सगळीकडेच तर पोचू शकत नाही, पण मी माझ्याबरोबर काम करण्याचं जसं संदेश आहे किंवा दर्शन आहेत, अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमधले बरेचसे ट्रेनर्स आहेत जे वेल सर्टिफाईड वगैरे, त्यांच्याशी कनेक्ट, त्याची फीज, ज्यांचा वेळ त्यांना प्रत्येक खेळाडूला मॅच होऊ शकतो किंवा काही करू शकतात, असं काहीतरी करून एक मार्ग काढू शकतो आपण त्यामध्ये आणि त्यांचे कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो. आणि हे पण म्हणजे मी जी नावं घेतली ते सगळे तयार आहेत खेळाडूंना हेल्प करण्यासाठी. त्यांचा फर्स्ट गोल इज नॉट अर्निंग मनी, ऑफकोर्स त्यांचं करिअर ते असल्यामुळे त्यांना पैसे पण कमवायचे, पण खेळाडू आहे, कबड्डी खेळाडू आहे, विशेषतः कबड्डी खेळाडूंना मदत करायला तयार आहेत. तर कॉन्टॅक्ट्स आहेत. आता जसं मी सांगितलं, संदेश रांगणेकरला फॉलो करू शकतात, दर्शन देवरुखकरला, क्षितिज बोईटे आहे, नंतर गौरांग आंबरे आहे, जे आहेत ते वेगळ्या गेम्सला. म्हणजे क्षितिज बोईटे हा गजानन बोईटे या खेळाडूंचा सुपुत्र, तो आता एशियन गेम्सला जिने 2 ब्रॉन्झ मेडल मिळवले तिचा ट्रेनर होता, फिटनेस ट्रेनर तिकडे. हो, म्हणजे तो गेली 2 वर्ष तिच्याबरोबरच आहे असं. आणि सर जसं तुम्ही बोलले की युवा पलटण सारख्या टीम मध्ये एखाद्याला एंट्री घ्यायची किंवा तसं त्याच प्रकारे प्रोच्या इतर कुठले पण जे कॅम्प होतात त्याच्यामध्ये त्यांना जर एंट्री हवी असेल, त्यांना तिकडे काहीतरी शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? आता कसं आहे, युवा पलटणचा कन्सेप्ट वेगळा आहे. ते सिलेक्ट करून आणलेले 15 ते 20 मुलंच ठेवतात, बरोबर, आणि त्यातून कॉन्ट्रॅक्ट करून त्यातूनच NYP घेतात. आता मी दबंग दिल्लीवर, आम्ही दबंग दिल्ली आहे, पुन्हा जयपूर पिंक पॅन्थर आहे, माझ्या मते UPची अकॅडमी चालू आहे. पण हे लोक पण अशाच प्लॅनमध्ये, पण त्यामध्ये तुम्ही फी भरून जाऊ शकता आणि त्यात जर तुम्ही चांगलं खेळत असाल तर तुम्हाला त्यांच्या म्हणजे जे 15 ते 20 जण आहेत त्या कोट्यामध्ये घेऊन फ्री होईल तुमचं सगळं राहणं खाणं वगैरे. आणि मग त्यात पण चांगलं परफॉर्मन्स केला तर NYP वगैरे असं फ्युचरमध्ये येतील. आता माझ्या मते 12च्या 12 संघ करण्याच्या तयारीत आहेत. हळूहळू जागेचा थोडा मोठा प्रश्न आहे बऱ्याच जणांनी, म्हणजे UPने चालू केलंय, हरियाणाने चालू केलंय, पुण्याचं आहे चालू, तमिळचं ऑलरेडी चालू आहे, बरोबर असं. तर आता राहिलेल्या 6-7 टीम मधल्या अजून आता दिल्ली पण चालू करतेच आहे, जयपूर पिंक पॅन्थर चालू करते. सो अपॉर्च्युनिटीज आहेत. मी म्हटलं ना, सातत्य, आणि मला या गोष्टीत करिअर करायचं तर मला पूर्ण तन मन धन तिकडेच दिलं पाहिजे, बरोबर असं. आता सर आपण बघतो की भरपूर प्लेयर कबड्डी खेळण्यासाठी सुरुवात करतात, तर प्रत्येक बघितलं की प्रत्येक प्लेयर हा सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही, तर प्रत्येक प्लेयर विराट कोहली होऊ शकत नाही, तर पण प्रत्येक प्लेयर हा मेहनत सुद्धा करत असतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट, जसं आपण मगाशी बोलत होतो की मी काहीतरी एम सेट करतो कुठेतरी पोहोचण्याचा, जसं आपण तुम्ही बोलले की मोठा एम सेट केला पाहिजे,
मग त्यापैकी आपल्याला कुठेतरी 70% 60% वरती आपण ते पोहोचतो. मग जेव्हा आपण कबड्डी खेळायला चालू करतो, मग कबड्डी सोडून किंवा कबड्डीशी रिलेटेड असे कुठले करिअर ऑप्शन आहेत किंवा आजच्या खेळाडूला सांगू शकता? खेळातलं तर करिअर आहेच. जर खेळात करिअर सक्सेस नाही झालं तर तुम्ही आता अॅनालिस्ट, प्रत्येक टीमला अॅनालिस्ट करत असतो. आता हळूहळू माझ्या मते थोड्या आणि ते डिस्ट्रिक्ट नॅशनल लेवलला पण लागतील. आणि त्याचबरोबर फिटनेस ट्रेनर्स आहेत. बरेच खेळाडूंनी मी तर म्हणतो सर्टिफिकेशन करा. त्यात 2-3 वर्ष ज्यांचं करिअर नाही झालं त्यांनी चांगल्या व्यवस्थित सर्टिफिकेशन, कोणाकडे तरी मार्गदर्शन 2-3 वर्ष करून एकदम एक छोटं सर्टिफिकेशन करून जम्प करू नका, पण 2-3 वर्ष त्यामध्ये द्या, कारण तो पण अभ्यास आहे. बरोबर, ते बनवू शकतात. दुसरे बरेच आहेत. आता सोशल मीडिया हँडलर म्हणून तुम्ही बनवू शकता. बरोबर, ज्यासाठी तुम्हाला ट्रेंडिंग आहे सध्याचं. त्यामुळे बरंच काही छोट्या गोष्टी आहेत जे तुम्ही तुमचं कबड्डी खेळ करून घेऊ शकता. जर कबड्डीतनं खेळातनं करिअर नाही झालं की तुम्ही साईड बाय साईड, हो म्हटलं ना, बेसिक एज्युकेशन चालू ठेवलं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर साईड बाय साईड की मी काय करू शकतो. जसं सोशल मीडिया हँडलर आज प्रत्येक टीमला लागतोय किंवा प्रत्येक खेळाडूला पण लागतोय. बरोबर, हे आता जर माझा बरोबरचा माझा मित्र एखादा मोठा खेळाडू झाला, मी इंजरीमुळे नाही झालो, पण मी जर उद्या त्याचा सोशल मीडिया हँडलर झालो, त्याच्यामुळे मला अजून 10 खेळाडू मिळतील. असं त्या आपणच शोधले पाहिजे की मला काय जमू शकते, माझी काय आवड आहे. करिअर नाहीये तसं नाही, करिअर भरपूर आहेत. मला काय आवडेल, मी काय करू शकेन हे करायला पाहिजेत. फक्त मी कबड्डी खेळण्यामुळे मला ती वेळच नाही, कारण आता नोकऱ्या नाहीत. आम्ही जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत कबड्डीतून नोकऱ्या होत्या. बरोबर, आता नोकऱ्या नाहीये. त्यामुळे मला कबड्डीत जसं इंजरी झाली किंवा माझं करिअर नाही झालं तर काय करता येईल हा पर्याय जर ठेवून खेळला ना तर तुमचा खेळातला कॉन्फिडन्स पण वाढेल. बरोबर, कारण तुमच्या डोक्यावर घरून येणारं टेन्शन, फायनान्शियली टेन्शन थोडं कमी असेल. तुम्ही जर 3 तास 4 तास काम केलं आणि दिवसभर कबड्डी खेळतात, त्या 3-4 तासात जर तुम्ही साईड बाय साईड थोडं इन्कम स्वतःसाठी आणि घरासाठी आणत राहिला तर घरचे पण म्हणतील की तू खेळ बाबा, अजून 25-27 वर्ष झाले खेळ. जर तू स्वतः कमवत असेल आणि तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली कबड्डी खेळाशी पण जोडलेलं राहतं. आपण जसं कबड्डीचं आपण बघितलं की आपण स्टार्टिंगला बघितलं की पहिले मातीवरती कबड्डी होती, नंतर तुमच्या काळात जे आलो आपण त्यानंतर एकदम मॅटवरती कबड्डी आली, प्रो कबड्डी आली. अजून पुढच्या 3-4 किंवा 5 वर्षामध्ये कबड्डीमध्ये आपल्याला काय बदल पाहायला भेटतील? बदल म्हणजे जसा माती मॅट झाला तसा खूप मोठा बदल नाही. थोडेफार रूलमध्ये एखाद दुसरा चेंज अधूनमधून मिळेल. पण हे मी नक्की सांगेल की खूप अजून म्हणजे जी आता आपण कबड्डी बघतोय प्रो कबड्डी, जर AKFI सगळ्या असोसिएशन हे सगळं गणित जर व्यवस्थित जुळवून चालत राहिलं तर अजून खूप सगळे म्हणजे हे तर स्टार्ट आहे. जसं आज IPL मध्ये पैसा आहे तसा अजून 10-15 वर्षांनी कबड्डीत पण येऊ शकतो पाहायला भेटेल. आणि कबड्डी पण तेवढ्या लेवलला, कारण एवढ्या कमी वेळात आपण क्रिकेटच्या जवळपास आपला गेम पोहोचलेला आहे. हे कबड्डी खेळाडूंबरोबर बाकीचे फॉलोअर्स पण खूप वाढले. आता आपली पण तेवढीच जबाबदारी ॲज अ कबड्डी खेळाडू किंवा कबड्डी चाहता म्हणून की आपण त्या गेमला कसं वरती घेऊन जाऊ. एक स्पोर्ट्स किंवा कबड्डी तुमच्यासाठी काय मायने लागतं? एक कबड्डी आणि स्पोर्ट्स म्हणजे काय तुमच्यासाठी? कबड्डी और स्पोर्ट्स आवड म्हणून खेळून त्यातून करिअर हे जर गोल केलं सगळ्यांनी, कारण करिअर म्हणून शेवटी प्रत्येक ठिकाणी करिअर, मी कोणतंही करिअर केलं आज कॉम्पिटिशन खूप आहे. तसं सेम कबड्डी आणि कुठल्याही स्पोर्ट्समध्ये कॉम्पिटिशन खूपच आहे. क्रिकेटमध्ये जा तुम्ही, बॅडमिंटन जा, कॉम्पिटिशन तर सर्वकडेच आहे. पण स्पोर्ट्स म्हणून म्हटलं ना, एक खेळाडू रीतीने घेऊन की माझं इकडे करिअर न झालं तर मला दुसरा पण पर्याय असला पाहिजे, हताश न होता, किंवा मी इंजर झालो तर स्पोर्ट्स म्हणजे जे स्पोर्ट्स म्हणजे खेळाडू ती राहिली पाहिजे. आणि त्या हेतूनच आपण आवड म्हणून जाऊन करिअर बनवलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. कारण कसं आहे, कबड्डीत आज नोकऱ्या कमी झाल्यात, त्यामुळे जर मला उद्या प्रो मध्ये नाही मिळालं हे नाही तर मग कुठेतरी ती मनात खंत राहते, मी माझा बराचसा वेळ इथे घालवला. त्यामुळे आवड म्हणून खेळा, साईड बाय साईड तुमचं सेकंड करिअर पण स्टार्ट ठेवलं तर बरं असेल. आणि कबड्डी प्लेअरला किंवा आजकालच्या युथला म्हणजे स्पोर्ट्स नाही, अपार्ट फ्रॉम स्पोर्ट्स म्हणजे दुसऱ्या पण कुठल्या गोष्टी ते करत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही शेवटचा मेसेज काय द्याल त्यांना? युथला मेसेज देणं मी तरी काही मोठा झालेलो नाही ऍक्च्युली सरपंच अजून पण मेसेज हेच सांगेन की एक ड्रीम असलं पाहिजे प्रत्येकाचं, नॉट नेसेसरी की कबड्डी खेळाडू, कोणाचंही नॉर्मल पर्सन, एक गोल असलं पाहिजे, एक ड्रीम असलं पाहिजे लाईफमध्ये. तर त्या लाईफला काहीतरी, आणि तर दिवस ढकलायचा, आजचा आला तसंच उद्याचा जाणार, परवाचा जाणार, त्यात अर्थ नाही. एक ड्रीम असलं पाहिजे.
तर ऑटोमॅटिक तुमचं कुठे ना कुठेतरी म्हणजे एव्हरेस्ट सर जरी नाही करता आलं, कुठे ना कुठेतरी पायथ्याशी किंवा कुठेतरी पोचता येईल. तर थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला. तर सरांबरोबर आपण खूप चांगली चर्चा केली आणि सरांबरोबर जर तुम्हाला काहीतरी अजून क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ मला दिला. थँक्यू.